अक्षय पाटिल देखिए तैयार से और सामने देखिए राकेश पाणीकर से पहला गेंद देखिए सेकंड राउंड का सेकंड मैच और ये चलिए पहला गेंद के पर अब ड्राइव आता हुआ यहाँ पर से सिंगल तो आएगा और राकेश पाणीकर की ये सोच मेरे हिसाब से अच्छी है क्योंकि थोड़ा सा सुजय को देखिए मैंडेटरी पावर प्ले में लेफ्ट हैंड बल्लेबाज है और कहते ना बारिश में मेंढक को मैंडेटरी पावर प्ले में अभिषेक शर्मा को रोकना बड़ा कठिन होता है और ये लेफ्ट हैंड बैटर है देखिए इन्हें भी थोड़ा सा रोकना कठिन है। चलिए बहुत बढ़िया देखिए हमारे रोहन सेठ शंकर माथे देखिए मैच का एंजॉय लेते हुए बहुत सारे देखिए जब ग्रामीण रहती हैं और तैयार देखिए गेंदबाज लंबी रनअप के साथ साथ है तैयार गेंदबाज है और सुजय मात्रे यहाँ पर देखिए हल्की हाथों से खेले थे यहाँ पर से रनों की बात करेंगे रन देखिए यहाँ पर एक रन बनाए लेकिन सुजय मात्रे अभी तक शांत है लेकिन इनकी खामोशी पे कभी शक मत करना भाई। तैयार देखिए गेंदबाज है और हल्की हाथों से खेला यहाँ पर 60 मीटर पर फील्डर तैनात है क्या बढ़िया अक्षय देखिए पर लाइन पकड़ के गेंदबाजी करते हुए टीम का स्कोर 2 रन। इथे पवन टेंबे वल्लभ यांचं आगमन झालेलं आहे। पवन या आपण आमचे प्रवीण टेंबे यांचे खास परम मित्र आहेत बघा आमचे जगन्नाथ पाटील आणि चेतन पाटील तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात मनपूर्वक आपलं आम्ही इथे स्वागत करत आहोत। 3 गेंद देखिए 2 रन बनाए यहाँ पर से लाजवाब मुकाबले में देखिए मचा मचा यहाँ पर से आएगा निश्चित रूप से क्योंकि ये दोनों बल्लेबाज देखिए जब तक रहेंगे मैदान पर जाने दिया इस बार देखिए गेंद को वाइट के हिसाब देखिए एक्स्ट्रा से और 1 रन आता हुआ यहाँ पर से और टोटल की बात करेंगे टोटल देखिए जाकर पहुंचा है 3 रन एकदम से देखिए माहौल शांत है सन्नाटा है क्योंकि मुकाबला देखिए शुरुआत है। तलाश देखिए मैंडेटरी पावर प्ले में कोई मौका नहीं दे रहे कोई बड़ा हिट खेलने का लेकिन कहते ना खोल जाएंगे सारी रास्ते तो रुकावट से लड़ तो थी भाई और तैयार गेंदबाज राकेश पाणीकर अब थोड़ा सा देखिए मन बनाते हुए बड़ा हिट के लिए यहाँ पर से लेकिन जड़ में रखते हुए 1 रन आएगा और सिंगल के साथ साथ देखिए टीम का स्कोर बात करेंगे जाकर पहुंचा है 4 रन से पावर प्ले का देखिए अभी तक पूरी फायदा नहीं उठा पा रहे हैं आसान नहीं रहता है कितना सस्ती च्युइंगम और नई गेंद देखिए हमेशा शुरुआत में आपको मदद करती है और ये मदद कितना यादगार लेकर जाएगा और जिंदगी जब समंदर में गिराती है ना वक्त भी तैरना सिखा देता है। अब यहाँ से देखते हैं सुजय की इस तरह से बल्लेबाजी क्योंकि उन्हें भी समझ में आ चुका है रन बनाना जरूरी है और ये चलिए आगे निकले स्टेप आउट करके खेले न कदस्ती की मामला बन सकता था। बाल बाल बच्चे सुजय के लिए देखिए मिड ऑन अंदर रखें और मिड विकेट देखिए बाउंड्री लाइन पर रखें यही तो बात चिड़ा कि जिंदगी जब समंदर में गिराती है ना तो वक्त भी तैरना सिखा देता है और क्या मुकाबला चलता हुआ। माँ बाप तो आपके नाम रख लेते हैं लेकिन पहचान बनानी आपके काम है। देखिए पिकेश साहब परेश दादा देखिए हमारे चितन दादा जगन दादा अंकुश दादा देखिए सभी पूरी शुभम दादा पूरी मैनेजमेंट देखिए यहाँ पर से कहते ना छल का फल आज नहीं तो कल है लेकिन देखते हैं राकेश पाणीकर से और ये चलिए भाई यहाँ पर गेंदबाज बता दिए भाई हम वेट इंतजार नहीं करेंगे भाई क्या कयामत से पहले यहाँ पर कयामत का नजारा बनेगा कयामत कयामत कयामत, कयामत। क्या बात है इस ओवर में अगर विकेट ना मिली तो कयामत से पहले कयामत होगी। एक गेंदबाज देखिए वो जोश और जुनून देखिए डाले थे यहाँ पर से लेकिन सब बल्लेबाज सुजय मात्रे जिस बात के डर सता रहे थे और महागुरु ने भी जिक्र किया था ये दोनों बल्लेबाज के ऊपर काफी कुछ निर्भर करता है लेकिन इसके देना दिल ने चाह जिसे जान से ज्यादा और कभी कभी वही रुलाता है सबसे ज्यादा। लेकिन देखिए बहुत बढ़िया था आखिरी गेंद था जड़ में रखे थे और अक्षय ने देखिए खेला अपना चाल टीम तो बनी है माला माल से लेकिन रोहित मात्रे देखे मैदान में उतरे बहुत कुछ इबा चीरा है इबा जोश है कहा जाता ना जोश और जुनून का खेल है क्रिकेट है डर के आगे नहीं है टिकट से।
तैयार देखिए गेंदबाज 5 रन 1 सफलता। सोचे मात्रे देखे भाई ये नहीं रुकने वाले यहां से। 13 का फूल 17 का माला, अरे झुकेगा नहीं साला, बुरी नजर वाला, ठोक दीजिए बाला। क्या बात है, 13 का फूल 17 का माला, मैं झुकेगा नहीं साला, दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए। लाजवाब देखिए, जैसे इस प्रतियोगिता के देखिए पर खर्चा भी है और चर्चा भी है। 25 कटआउट है भाई, कहीं से भी टप्पा खाकर भी हिट लेता है। 2000 कैश प्राइज देखिए पहला हिट के लिए, होठों से नहीं भाई नोटों से देखिए। और महाराष्ट्र की धरती पर जब जब ऐसे चेहरे रहेंगे। और उसके बाद देखिए बताया भाई, मच्छर ने आपको काटा ये उसका जुनून था, और आपने खुजलाया ये आपका सुकून है। पिछली गेंद में छक्का आया, जुनून था, और इस बार सुकून है। लेकिन फ्रांस एक मात्र ऐसा देश है जहां पर एक भी मच्छर नहीं है। न्यूजीलैंड एक ऐसा देश है जहां पर एक भी सांप नहीं है। लेकिन कहते ना, सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो क्योंकि सुचे मात्रे देखिए, ये छोटा मोटा मामूली सांप नहीं है भाई, ये अजगर है भाई, डसता नहीं निकलता है। राकेश पानीकर का विकेट गिरा 11 पर, और 1 रन के जुड़ता हुआ जाकर पहुंचा 12 रन से। और मेहनत करनी पड़ेगी, मेहनत करनी पड़ेगी। मैदान में कदम रखते ही खौफ छा जाता है, और मेरा बल्ला और मेरी गेंदबाजी और निखर जाती है जब टी शर्ट पर मेरे गांव का नाम आ जाता है। एक तरफ देखिए बच्चन स्पोर्ट देवीजा पड़ा, दूसरी तरफ देखिए बात करेंगे दोस्ती 11 से, वही की टीम है। चलिए ऊंचाई तो लिए लंबाई की, पहला रन और दूसरे के लिए भागते हुए थोड़ा सा देखिए लेजी रह गए फील्डर्स यहां पर से। कहते ना, जिंदगी में अगर आप लेजी रह जाओगे ना, आपके लिए कोई भी चीज इजी नहीं बनेगा। जितना बिजी रहोगे ना, आपके लिए हर चीज इजी बनेगा। देखिए हमारे पीके साहब देखिए, हमेशा मैं देखता हूं बिजी रहते हैं भाई, लेकिन हर चीजों को उन्होंने इजी बनाते हैं। चलिए आप देखिए बात करेंगे प्रकाश सेठ मात्रे। चलिए बहुत बढ़िया देखिए पर रोहित देखिए यहाँ पर से, जहाँ पर देखिए डॉट गेन इनका निकलता हुआ यहाँ से। और देखिए इनके बर्थडे आज शुरू हो जाएगा, और इनके बर्थडे के अवसर के ऊपर देखिए प्रकाश सेठ मात्रे देखिए इनकी तरफ से अगर टीम आज क्वालिफाई कर जाती है तो 15,000 कैश प्राइज देखिए पूरी टीम को दी जाएगी। लेकिन कुछ समय देखिए मुकाबला नहीं यहाँ पर से हो सुड़ा है, 2 ओवर कंप्लीट है। और टीम का स्कोर देखिए बात करेंगे तो यहाँ पर से 14 रन निराश किया भाई। पड़ेगी भाई, जिम्मेदारी लेनी पड़ेगी सुजय को यहाँ पर से। रनों की बात करेंगे देखिए यहाँ पर से रन देखिए बना है 14। रनों की बात करेंगे यहाँ पर 14 पर देखिए 1 है, लेकिन अभी भी देखिए 12 गिनाना बाकी है। लेकिन आखिरी देखिए 12 गेंद से, डाली से पुल टूट जाए तो उस पुल को जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो पुल खिल सकते हैं। सुजय मात्रे ये देखिए पल्ले का शायद है ऊपर, इस साल यहाँ पर सिंगल आता हुआ। रोहित मात्रे देखिए खास करके देखिए 12 के बाद देखिए इनका जन्मदिन से शुरू हो जाएगा, और जिसके बाद देखिए टीम अगर क्वालिफाई कर जाती है, प्रकाश सेठ मात्रे देखिए उनकी तरफ से 15,000 देखिए टीम के लिए रहेगा पर से। तैयार देखिए गेंदबाज पर 15 पर 1 है भाई, रन तो ढूंढना पड़ेगा। कहते ना, पढ़ना भी तुझे है, लड़ना भी तुझे है, ये लड़ाई खुद से ये समझना भी तुझे है।
मुश्किलों से डर जाना आसान होता है और मुश्किलों से लड़ना हमेशा बहादुर का काम होता है। लेकिन रोहित देखेंगे बर्थडे भी आ रही है 12 की बात है, लेकिन मौका है भाई बर्थडे का तोहफा क्या यहाँ देना चाहेंगे कुछ रन जोड़ने के साथ है। हल्की आदत से नहीं, ये भी अच्छा सोच हो सकता है अगर सुजय को भी आप ज़्यादा से स्ट्राइक दिए ना, लेकिन सुजय को यहाँ पर रिस्क लेना पड़ेगा। अगर सुजय भी सिंगल लेकर चाहते हैं, लेकिन तारीफ तो होनी चाहिए दोस्ती 11 से विकेट टीम की। जिस तरह से उनकी गेंदबाजी देखिए यहाँ पर पिछले मैच में भी असुट काउंटिंग में मुश्किल बना दी। स्कोर की बात करेंगे, स्कोर पहुंचा यहाँ पर 16 रन से। हालत जो भी हम रुकेंगे नहीं, गिरकर उठ जाएंगे पर झुकेंगे नहीं। कहते हैं ना इश्क में दिल टूटता है, रिस्क से रिकॉर्ड टूटता है। थोड़ा इश्क में मत नाचो भाई, रिस्क में नाचो। रिस्क लेना पड़ेगा भाई यहाँ पर। और सोचे मात्रे देखिए रिस्क तो लेने गए, लेकिन इस मौका यहाँ पर बना भाई, लेकिन इस मौके को देखिए नहीं ले पाते वहां पर। गलती तो हो रही है, लेकिन देखते हैं जिसका फायदा कितना लेंगे यहाँ पर सुझे। सफलता कभी अमीरी या गरीबी देखकर नहीं आती है, मेहनत देखकर आती है। मेहनत करना पड़ेगा भाई। ये जो मौका छोटे छोटे छोड़ रहे हो ना, इस मौके के ऊपर देखिए। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंच गया 18 रन से। सफलता मेहनत की दीवानी है, किसी की सूरत की नहीं। और वो मेहनत देखिए, गेंदबाज तो डाल रहे हैं भाई, लेकिन फील्डर का साथ नहीं मिल पा रहा है यहाँ पर। लेकिन सुजय मात्र देखिए रिस्क लेने के लिए तैयार है। उन्हें भी पता है रिस्क में दिल टूटता है, रिस्क से रिकॉर्ड टूटता है भाई यहाँ पर। और बड़ा रिस्क देखिए यहाँ पर अंपायर का डिसीजन आता हुआ देखिए 6 रन, यानी डम डम डुबा 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 डम डम डुबा डुबा। इश्क में दिल टूटता है, रिस्क से रिकॉर्ड टूटता है। वो क्या रहा था ये टीम का स्कोर देखिए जाकर। ये देखिए पीके साहब देखिए आपकी तरफ से डीजे कैश प्राइस आता हुआ। अब होटो से नहीं नोटों से बराबर काम देखिए डीजे। ये तो ताकी 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 रे, ये तो टेलर है पिक्चर है बाकी। और सोचिए देखिए यहाँ से ये भी बता रहे हैं भाई, लेकिन देखते हैं यहाँ पर अंपायर यहाँ पर तीसरे अंपायर की तरफ पहुंचे हैं बीमार बैटिंग टीम। क्या बात है, पीके साहब की तरफ से देखिए 500 रुपया डीजे के लिए आता हुआ। बहुत बढ़िया परेश दादा देखिए, पहले उन्होंने शाम के समय देखिए 500 रुपया पहुंचाए। और देखिए पीके साहब, लेकिन बीमर चेक किया जाएगा। टीम का स्कोर देखिए 24 पर रुका है भाई। तेरे इश्क में नाचेंगे, कहते ना रातों से बातों से नहीं भाई, रातों से लड़ना पड़ता है। सोचिए देखिए बात करेंगे, नो बॉल देखिए कॉल यहाँ पर उछल कर लगाए थे यहाँ पर और अगला देखिए फ्री हिट रह जाएगा भाई। माइश मत हो बंदे, तेरा वजूद छोटा नहीं, तू वो कर सकता है जो किसी ने सोचा नहीं। मजा आएगा मजा आएगा। देखिए यहाँ पर फ्री हिट रहेगा अगला गेंद भाई यहाँ पर और तैयार गेंदबाज और सुजय मात्रे देखिए स्ट्राइक पर रहेंगे यहाँ पर। चलिए सुजय अगर यहाँ पर एक छक्का और लगाते हैं, अभी एक छक्का तो 1000 देखिए प्रकाश सेठ मात्रे यहाँ पर लेकिन देखते हैं सुजय भाई यहाँ पर तैयार है। यहाँ पर प्री हिट का गेंद था लेकिन छक्का नहीं आया। क्या चौके की तरफ जाएगा या गेंदबाज रुकेंगे? नहीं भाई रुक नहीं भाई। और सुजय बता रहा है भाई भला ही छक्का नहीं लेकिन चौका आने के साथ है। अरे बाबुला हूं मैं, बाबुला बाबुला हूं मैं। चलिए बाबुला हूं मैं, बाबुला। बहुत बढ़िया देखिए बाबुला हूं मैं, बाबुला यहां पर और ये चलिए भाई। और एक गलती देखिए, नो बॉल। और जिसके साथ देखिए बात करेंगे, चलिए यहां पर दूसरी बीमार हो गई भाई। अब विजय माल्या के जैसे आपको देश तो नहीं छोड़ना पड़ेगा, लेकिन गेंदबाजी अब छोड़ना पड़ेगा। रोहित देखिए हमारे साथ डीजे। बहुत बढ़िया देखिए समा आपका भी स्वागत है यहाँ पर और देखिए यहाँ नो बॉल से 2 बीमार गिरने के साथ साथ देखिए बल्ले से देखिए यहाँ पर गलती देखिए कितनी बड़ी की यहाँ पर क्या सोचे। यहाँ पर यही बात बता रहा था, रोहित के ऊपर भरोसा दिखा रहे हैं। क्या मौका ले सकते थे भाई यहाँ पर
लगातार देखिए नो बॉल से चलिए आखिरी गेंद देखिए यहाँ पर से अंतिम गेंद बचाए, लेकिन नए गेंदबाज आते हुए टीम का स्कोर देखिए 31 है। अनिकेत देखिए एक गेंद करने के लिए आएंगे यहाँ पर से, और ये चलिए कट था भाई, लेकिन सुजय ने देखिए यहाँ पर से, मैं कहूंगा ये सुजय का गलती है, बहुत बड़ी गलती। रन अगर ना भी लेते तो भी चल सकता था, रिस्क ले सकते थे यहाँ पर। अगर यहाँ पर आगे रोहित जाकर एक दो गेंद डॉट खेल लेते हैं फिर दिक्कत बन जाएगा। जो आप फाइटिंग टोटल की तरफ जा रहे हैं ना, वो मुश्किल बन जाएगा। क्रिकेट में हमेशा देखिए ताकत नहीं चलती, कभी कभी दिमाग, माइंडसेट, इसका भी खेल होता है। पीके सेठ साहब देखिए इनकी तरफ से 500 रुपया डीजे के लिए। डीजे क्यों रुका है भाई, ठोक दे एक गाना भाई। चलिए 32 देखिए 32 रन बनाए, लेकिन अभी भी देखिए आना बाकी है 6 गेंद से। डीजे को थोड़ा सा मौका दिया गया था प्रवीण दादा, क्योंकि यहाँ पर से चर्चा देखिए मैदान पर पानी पहुंचा, ड्रिंक्स पहुंचा भाई। लगन एक छोटा सा शब्द है, जिसे लग जाए उसका जीवन बदल देता है। तो चलिए बात करेंगे यहाँ पर 32 पर देखिए एक है, लेकिन रोहित महात्रे देखिए, मुझे लगता है अब रोहित महात्रे को देखिए थोड़ा सा एक्सचेंज पर पैर रखना पड़ेगा। सफल होने के लिए भलाई जेब में एक आंधी का नोट ना हो, लेकिन दिल में आंधी होनी चाहिए। और आज देखिए उनके चाचा जी देखिए कितनी बड़ी तोहफा देखिए। प्रकाश शेठ महात्रे देखिए नाम से नहीं काम से पहचाने जाते हैं। अगर टीम क्वालिफाई करती है तो इनकी बर्थडे देखिए 12 बजे के बाद शुरू हो जाएगी, और उस अवसर पर देखिए 15,000 टीम को देखिए मौका। लेकिन देखते हैं दोस्ती लिमन सुई की टीम देखिए, ये भी भाई बड़ी अच्छी टीम है। सुनील दादा पाटिल की बात करेंगे, टीम के साथ बड़े आदर्श स्तंभ देखिए, और उतनी मजबूत टीम है। लेकिन ई ओवर देखिए बड़ा दिलचस्प ओवर रहेगा भाई यहाँ पर से। और आखिर में देखिए रोहित ने खींचा भाई यहाँ से, ऊंचाई तो ली है, लंबाई की कमी पड़ गई भाई यहाँ से। आओ गुरु करे पीना शुरू, और विकेट टीम कर चुके हैं सेलिब्रेशन शुरू। डीजे तू सांगा था मैं काय करूं, आओ गुरु। आओ गुरु करे पीना शुरू, कुछ तो दर्द छुपा है सीने में, वरना यूं मजा आता पीने में। अब एक विकेट गिरने के साथ दर्द दिया है, लेकिन अभी भी देखिए यही बात छेड़ा था मैंने कि सुजय सिंगल ना लेते भीतर हो सकता था। 2 गेंद तो देखिए उनके हाथों से निकल जाएगी, पता नहीं। यहाँ से गेंद देखिए सुनील, क्योंकि इस टीम में देखिए लेजेंड खिलाड़ी जो थे ना पहले नहीं है, युवा खिलाड़ी, उनके पर ज़्यादा भरोसा रख नहीं सकते हो। जो बातें छेड़ा था मैंने पिछले ओवर में जगन दादा कि सुजय सिंगल ना लेकर स्ट्राइक रख सकते थे। चलाओ अपना खोपड़ी, सामने वाला का जलाओ झोपड़ी। आजकल ताकत से खेल नहीं होता है, खोपड़ी का खेल है भाई। तभी तो फरिश्ते पिक्चर में सदाशिव ने कहा था दिमाग का इस्तेमाल करो, दिमाग में काफी ताकत होती है। 2 गेंद देखिए निकलता पर कोई रन नहीं यहाँ पर से। लेकिन अभी भी देखिए बात करेंगे, आने वाला 4 गेंद बचा है, मौका अभी भी है। लेकिन सुनील देखिए इन्हें भी कुछ करना है भाई, चौके छक्के नहीं तो सिंगल ये भी दे सकते हैं। और ये चलिए भाई यहाँ पर विकेट गिरता हुआ देखे भाई यहाँ पर। अब विकेट टीम की खेमा देखे भाई, जतिंग नहीं धतिंग 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 धतिंग। चलिए अंपायर देखिए यहाँ पर आउट करार दे रहे हैं यहाँ पर से, और बल्लेबाज सुनील देखिए यहाँ पर से चाहती हुई गेंद को देखिए छिड़कानी करने के थे देखिए अंपायर से। चलिए जहां तक देखिए यहाँ का भी दृश्य बहुत कुछ बता रहा है यहाँ पर से। चलिए अंपायर का डिसीजन देखिए भाई, हाँ गेंद दूर था लेकिन वहां से खेल गए उन्होंने, बल्ला ले गए भाई यहाँ पर से। और अंपायर देखिए बात करेंगे यहाँ पर से,
नहीं, कभी कभी देखिए बात करेंगे सुधीर अंपायर से देखिए ज़्यादा भी चर्चा थोड़ी करिए, लेकिन ज़्यादा नहीं, पेसर नहीं, लेकिन कभी कभी इतनी हल्की आवाज़ रहती है ना, बैटर को भी कभी कभी समझ में नहीं आता है, कभी कभी गेंदबाज को भी समझ में नहीं आता है। इसलिए तो अंपायर अपनी पूरी जान लगाकर इसको लेकर देखिए टिम्बा बोमा भी कॉन्फिडेंट थे। चलिए, लेकिन गलती आपने बड़ी कहा कि भाई यहाँ पर सुजय को देखिए नॉन स्ट्राइक पर रखना। आपको पता है कि नीचे जाकर हमारे पास नए खिलाड़ी हैं, पिछले ओवर से देखिए इस चीज़ जिक्र चले थे, लेकिन तारीफ करना चाहूँगा दोस्त 11 हुई टीम ने एक्सीलेंट गेंदबाजी, उन्होंने मौके की बहुत बढ़िया देखिए इस्तेमाल किए हैं। जितना भी तारीफ किया जाए यहाँ पर उतना ही कम है। क्या कमाल के कमबैक, इससे कहते हैं भाई कमबैक है। और दूर से खेले हैं, हवा में है गेंद भाई, और क्या छोटा है यहाँ पर से। और सुजय देखिए इस बार उन्होंने दूसरा के लिए भागे नहीं भाई। और विकास पाटिल लेकिन नॉन्टिया थे, लेफ्ट हैंड बैटर थे, इन्हें उतार सकते थे, इनके पास अनुभव था भाई, सुनील से ज्यादा अनुभव इनके पास था, लेकिन राइट ही लेफ्ट रखना चाहते थे। लेकिन कोई बात नहीं, अब सुजय देखते हैं बचा हुआ गेंद है, 2 गेंद बचा है, और ये 2 गेंद पर देखते हैं कितनी गुस्ताखी निकालेंगे भाई। यहाँ पर से भूखा शेर हमला करता है, जख्मी शेर तबाही मचाता है, और कितनी बड़ी तबाही यहाँ पर मचाएंगे, या ये 2 गेंद के पर निकिश रोक कर पाएंगे यहाँ पर निकिश माते। आइए चलिए, बल्ले को छू कर गया है, तेज निकला है भाई यहाँ पर से, और चौका आता हुआ यहाँ पर, रन कैसी भाई टीम के लिए चौका यहाँ पर आता हुआ। चलिए चौका लगा है, लेकिन मैं फिर भी निकेश का तारीफ करना चाहूंगा। टीम का स्कोर देखिए 37 बना है, लेकिन एक फाइटिंग टोटल्स यहां से अगर एक बड़ा हिट आ जाता है, कहूंगा सुजय कुछ समय के लिए भरपाई कर पाएंगे। 13 गेंद पर 27 पर बल्लेबाजी, गेंद देखिए अंतिम गेंद इनिंग का यहाँ पर से। टीम का स्कोर देखिए 37 से, और आखिरी गेंद, और यहाँ पर देखिए सिंगल आता हुआ। हाँ, अब दूसरे के लिए देखिए मौका नहीं यहाँ पर से। सुजय देखिए नट आउट यहाँ पर रहते हुए, और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 37, देखिए 37 रन है, और 1 रन हीट होता हुआ पर 38 है, 38 रन, और जीत के लिए देखिए 39 की जरूरत है। लेकिन टारगेट बड़ा तो नहीं कहा जाएगा, लेकिन छोटा भी नहीं माना जाएगा भाई। यहाँ पर से क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, और जब तक आखिरी गेंद फेंका नहीं जाता तब तक कुछ कहा नहीं जा सकता। खाना टीम के कप्तान से तैयार रहना पड़ेगा इस मैच के बाद। है टॉस किया जाएगा। अमन देखिए हम देख सकते हैं यहाँ पर से रियांस अमन ब्रिगेड देखिए वाला टीम हम देखते हैं, लेकिन पटाख होके देखिए खास आतिशबाजी। थँक्यू बाबू शाह. तर आमच्यासोबत प्रताप पाटील, शुभम पाटील देखील उपस्थित आहेत. साई भक्त आणि देवीचं पाडा म्हटलं तर बघा आशीर्वाद पवार, संजय पाटील, विकास म्हात्रे, विजयदादा असतील, BK बालकृष्ण म्हात्रे हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. शुभम गोट्याबाई वेलकम. चला स्टेजवरती या, स्वागत आहे आपलं. चलो दोस्ती स्पोर्ट बिगर क्रिकेट संघ अक्षय चला आपली सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करावी. आपण साई भक्त इथे सोम टेंबे यांना पाहतो खऱ्या अर्थाने. श्रद्धा साईबाबा, शिर्डीवाले साईबाबा, साई भक्त आहेत. ओम साईराम, मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. दोस्ती स्पोर्ट बिगर क्रिकेट संघाची सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. बजरंग स्पोर्ट देवीचा पाडा. चला राकेश फणेकर आहेत, सिनियर क्रिकेटर, क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. थँक्यू बागुरू. 39 धाव्यांची आवश्यकता 24 बॉलमध्ये. आज बागुरू आणि बाबूशाह यांचा आवाज तुम्ही ऐकला. वेलकम टू ऑल. क्रिकेट हा फक्त खेळ नाही, संयम, मेहनत आणि टीमवर्कचा धडा आहे. तुमच्या टीममध्ये टीमवर्क असेल तर क्रिकेटचे सामने तुम्ही जिंकू शकता. आणि या मॅचमध्ये टार्गेट आहे 39 धाव्यांचं दोस्ती इलेव्हन विगत संघाला या दुसऱ्या डावामध्ये. एका बाजूला देवीचा पाडा जो निर्माण आणि बजरंग स्पोर्टच्या नावाने केलं, तो पडोसी गाव जवळचा संघ आहे शेजारील, आणि त्यांच्या विरोधात आहे नेरी दुंद्रे विभागाचा दोस्ती इलेव्हन विगत संघ.
सुनील शेठ पाटील पुरस्कृत संघ नेहमीच आपण पाहिला. आज गुरुदत्त 11च्या नावाने खेळतो. 38 धावेंची 39 धावेंची आवश्यकता आहे. चला मॅच सुरू करायचे. बॅटिंग टीम सोहन टेंबे आमचे साई भक्त यांचं देखील आम्ही स्वागत करतो. वेलकम सोहनजी. आणि व्यासपीठावरती आपण अविनाशजी उलवेकर यांना पाहतो. या के असेल आमचे अंकुश पाटील आहेत, संजोगजी पाटील, परेश शेठ पाटील, चंद्रकांत पाटील, कॅरन पॉलाद, त्यानंतर नवनाथ कुटारकर, राजकीय विशेषज्ञ अभ्यासक किशोरजी पाटील आहेत आणि युवराज पाटील ज्यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचसाठी रेडबुल आहे ते देखील इथे आले आहेत. ओमकार रॉय आपण त्यांना पाहतो, दीपकजी पाटील, प्रबोध पाटील असतील. तर सर्वांचं स्वागत. चला फिल्डिंग सेटअप करायचे. देवीचवाडा टीम तोपर्यंत वेल घेऊ नका. 12 वाजलेत, 11:57 आणि आज अजून एक सामना बाकी आहे. 2 सामने जिंकलेत अर्थात संघ पाहिला आपण कानव संघाने 2 सामने जिंकलेत आणि याच्या अगोदर आपण कानव संघाला जिंकताना पाहिला. तर आता विगर आणि देवीचवाडा संघाचा सामना आहे. याच्या अगोदर देवीचवाडा संघाने नागझरीला पराभूत केलं आणि विगर संघाने आसोडगावला पराभूत केलं. दोन्ही संघांचा हा विनर सामना. अक्षय पाटील चेंडू चेक करा फास्ट. लकी चेंडू मॅच बॉल. गोलंदाजींची कसरत असेल खऱ्या अर्थाने. राकेश पणेकर गोलंदाज तुम्ही पाल, सुजय बात्रे असे नामांकित गोलंदाज नॉन्ट्या आणि परीक्षा असेल गोलंदाजाची या मॅचमध्ये. 39 धाव्यांची आवश्यकता आहे. बजरंग स्पोर्ट देवीचा पाडा आणि पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्ही सत्यवानजी काकडे यांना पाहतायत. सुनील तांडेल, अनिल टेंबे 3 पंच या भूमिकेमध्ये. उद्यापासून पालेश्वरी नाईट रजनी सुरू होईल अगदी हाकेच्या अंतरावर. 2 स्पर्धा एकत्र येतील 17 मार्चला आणि 3 दिवस दोन्ही ठिकाणी टुर्नामेंटचा आवाज तुम्हाला प्रेक्षकांची गर्दी या विभागामध्ये पाहायला मिळेल. आणि जेव्हा 19ला ही स्पर्धा संपन्न होणार तर 20 मार्चला पुन्हा एकदा पालेश्वरीमध्ये प्रेक्षकांची गर्दी तिथेही तुम्हाला पाहायला भेटेल. बॅटिंग टीम सज्ज आहे. 39 धाव्यांची आवश्यकता. 24 बॉलमध्ये मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेटची परीक्षा अग्निपरीक्षा इथे होणार. खऱ्या अर्थाने जिद्द, मेहनत आणि विश्वास असेल तर छोटं मैदानी इतिहास घडवू शकतं आणि आज इतिहास घडवण्यासाठी विगर संघ सज्ज झाला आहे देवीच्या पाडाच्या विरोधात. देवीचा पाडा संघ मागच्या सामन्यात काय कमालीची गोलंदाजी केली होती. या संघाने मागच्या सामन्यामध्ये नागझरी संघाला प्रचंड त्रास दिला आपल्या गोलंदाजी अटॅकने आणि नागझरी संघाने सर्वात कमी धावा बनवल्या. या स्पर्धेचा मी म्हणेल की 50च्या जवळपास पोहोचले होते आणि सर्वात कमी धावा मला वाटतं विगरच्या विरोधात आसोडगाव संघाने बनवला 27 धावा. आणि विगर संघाची देखील बॉलिंग चांगली आहे. दोन्ही संघ बॉलिंग अटॅकमध्ये भरपूर चांगले आहेत, परंतु आता बॅटिंग अटॅक विगर संघाला करायचं आहे. 39 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन झाली आहे. बॅटिंगसाठी अक्षय आणि त्याच्यासोबत आलाय राकेश. एवन जोडी विगर संघाची. विकेटसाठी लकी मैदाने, परंतु देवीचा पाडा देखील इथे जिंकला आहे. देवीचा पाडा संघाने देखील ट्रॉफ्या अनेक जिंकल्यात वलपमध्ये आणि त्यामुळे दोन्ही संघांना चांगला अनुभव आहे. या मैदानावरती या खेळपट्टीचा अभ्यास आहे. एक मोठी मॅच होणार, त्यामुळे प्रेक्षकांना मला वाटतं शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच पाहण्याचा आनंद मिळेल. 4 अँगलमध्ये सध्या टी व्ही स्क्रीनवरती मॅच दाखवली जाते. 4 कॅमेरे दृश्य फिल्मत असताना टॉप कॅमेरामधून टॉप व्ह्यू पाहतोय, साईड अँगलने, वाईड अँगलने एक कॅमेरा आणि एक कॅमेरा आमच्या स्टेजच्या समोरून ती लाईन कव्हर करतोय. 4 कॅमेरामॅन GTC लाईव्हने प्रोव्हाइड केल्यात आणि चौघांचं कॅमेरा वर्क क्वालिटी पाहायला मिळते. अंपायर ग्रीन सिग्नल, हरी झंडी. हौसले की तरकीश में वो तीर जिंदा रख, हार के बाद जीत की उम्मीद जिंदा रख. जीत की उम्मीद किसे मिलेगी. कोड या मॅचमध्ये फत्ते शिकस्त करणार आणि जीत का परचम या मॅचमध्ये लहरवणार. पहिला बॉल मिस टायमिंग, एलिमिनेशनची कमी, स्क्वेअर लेगला टिपला झेल. गणेश फलंदाज बाद झालाय. राकेश आता 12 वाजलेत आणि 12 कोणाचे वाजतील. डीजे मास्टरने आपल्या गाण्यामधून सादरीकरण केलं की हो 12 वाजलेत घड्याळामध्ये. आता 12 देवीचा पाडा की विगरचे वाजतील. इथं वेळच सांगेल. पहिला गडी बाद झाला. राकेश 0वरती. गणेशने झेल टिपला स्क्वेअर लेगला. राकेश चांगली इथे बॅटिंग करत असताना तो बाद झाला. खराब सुरुवात राहिली. गोल्डन डक 0 आणि विकास पाटील नॉन्ट्याला पहिला विकेट मिळाला आहे. विकास पाटील बैलगाडा शर्यत आणि क्रिकेटची प्रचंड आवड आहे आणि अगदी हरपण मौला खेळाडू नॉन्ट्या. सुरुवात चांगली झाली आहे. अपेक्षा प्रचंड असतील देवीचवाडा टीमला या स्पर्धेच्या माध्यमातून.
रिक्वायर्ड आहे 10.17 सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. 39ची आवश्यकता. आता मैदानामध्ये आलेत वैभवजी पाटील. वैभव सर वन डाऊनवरती. नॉनस्टकेनला अक्षय पाटील थांबलाय. बायकर बॅन तोही चांगला फलंदाज आहे, परंतु देवीचं वाडचे बॉलिंग चांगले. तुम्ही पाहिला नॉन्ट्या राकेश पणेकर सुजयला चांगला फटका लॉंग ऑनला. सुजय कव्हर करणार नाही. एका टप्प्याने बॉल बाउंड्रीच्या पलीकडे सीमा पार. धावा मिळतील 4. काल कसोटीचा जरी असला वारसा संघर्षाचा आहे. संघर्षाने माणूस घडतो. बाजी पलटली आहे. तख्ता पलट. मिड ऑफ. समीर मात्रेच्या हातात बॉल. पहिला गणेश आता समीर दोघांनी झेल टिपलाय आणि फलंदाज बॅक टू बॅक आऊट झालेत. ते म्हणजे वैभवची पाटील. वैभव सर इथे बाद झालेत मिड ऑफला. पहिला विकेट स्क्वेअर लेगला आला. दुसरा गडी बाद झाला वैभव पाटील मिड ऑफला. आणि एका चौकारच्या माध्यमातून 2 गडी बाद झालेत. ते म्हणजे दोस्ती 11 विगर संघाचे 4 वरती. आता 35 धावा करायच्या आहेत. चेंडू बाकी आहेत फक्त आणि फक्त 21 चेंडू आणि 35 धावेची आवश्यकता. नाही, विगर संघाला देखील माहिती आहे, देवीचा पाडाला देखील माहिती आहे, संघाची संपूर्ण जबाबदारी जर ऑपोजिशनला कोणी घेऊ शकतो तर अक्षय पाटील वन मॅन शो. ही मोठी विकेट अजून थांबली आहे. त्यामुळे देवीचा पाडा आणि विगर या सामन्याचा एक प्रतिबिंब अक्षय पाटीलला पाहिलं जातं. आणि गोलंदाजीचा कमाल पुन्हा एकदा केलाय देवीचा पाडाने. मागच्या सामन्यात ही नागझरी संघाला थांबवलं होतं आणि इथे विगर संघावरती अटॅकिंग बॉलिंग संघाने पेश केली आहे. नॉन्ट्या पुन्हा एकदा सज्ज. चेंडू क्रमांक 4. चांगला बॉल टाकलाय. नॉन्ट्याचा वेग प्रचंड आहे, दिशा परफेक्ट आहे, परंतु बॅटरने फुलटॉस चेंडू सोडलाय. ही शोकांतिका आहे विगरसाठी. कारण पॉवर प्लेमध्ये जर तुम्हाला फुलर लेनचे बॉल मारता आले नाही तर तुम्ही काय करणार नेक्स्ट ओव्हरमध्ये. कारण एकच ओव्हरचा पॉवर प्ले असतो 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. त्यामुळे त्यानंतर 5 किलो सर्कलच्या बाहेर जातील. लॉफ्ट केलं बॉलला. मिडॉन आतमध्ये आहे. लॉंग ऑनला सुजय कव्हर करणार. केलाय कव्हर. एंड ऑफ द मोमेंटला स्टॉप केलं बॉलला. तोपर्यंत 2च धावा आल्यात. 2च्या बरोबरीने दोस्ती 11 विगत संघ धाव फलकावरती पोहोचलाय. एकूण धावा 6. आता जिंकण्यासाठी करायचे 33 धावा. त्यामुळे दिल्ली दूर आहे. प्रवास खूप मोठा आहे. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. 6 वरती 2. मॅच बनली देवीचा पाडाकडून देखील. कारण 39 धावा म्हटल्या तर मला वाटतं टक्कर होऊ शकते. बिग फाईट यात मात्र शंका नाही. कदाचित हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत होईल. 1 चेंडू 4 1 चेंडू 6. बॅटची कडा. राकेश पणेकरने जम्प न घेता जागेवर तो थांबला. कदाचित त्याला ट्राय करायचं होतं सुपरमॅन कॅच. मागे चेंडू स्टॉप झाला. 1 ओव्हरचा खेळ समाप्त. धाव फलकावरती 6 रन. येणारे चेंडू 18 आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत 33 धावा. हा सामना डेफिनेटली रंगणार. कारण मैदानावर 2 वाघ भिडणार. जेव्हा जंगलामध्ये 2 वाघ एकत्र येतात ना तेव्हा मोठी डरकाली होते शिकारवरती. आणि मला असं वाटतं की तो हा सामना आहे जो प्रेक्षकांना प्रचंड आवडेल. कारण दोन्ही संघामध्ये मला जिद्द पाहायला भेटते. दोन्ही संघामध्ये एनर्जी परफेक्ट आहे. दोन्ही संघामध्ये कॉलिंग जेव्हा होते ना डॉट चेंडू नंतर विकेट नंतर ती बघण्यासारखी आहे. 18 बॉलमध्ये 33 धावेची आवश्यकता. 11.00ची सरासरी तुम्हाला पाहायला मिळते. बॉलिंग बाकवरती आले पुन्हा एकदा. आता राकेश पणेकर विकेट कीपर आहे, परंतु राकेश पणेकर गोलंदाजी चांगला करतो. त्यामुळे यानंतर सुजय मात्रे बॉलिंग करणार असे गोलंदाजा टीममध्ये सामील आहेत. चला स्पीडअप करायचं. टाइमर ऑन आहे. टीम देवीचा पाडा 20 मिनिटात तुम्हाला मॅच फिनिश करायची आहे. हौसले की तरकीश में तीर जिंदा रख, हार के बाद जीत की उम्मीद जिंदा रख, उम्मीद पे दुनिया कायम है. 18 बॉल 33ची आवश्यकता.
फुलरेंचा बॉल फक्त दिशा दिली अक्षय पाटीलने. नॉन्टे आहे तिथे लॉंग ऑफला, एकच धाव मिळेल. पहिला चेंडू फुल टॉस आणि आता स्ट्राईक एंडला पोहोचलाय साहिल पाटील, एकच धाव आली आहे. 17 चेंडू 32ची आवश्यकता. असं म्हणतात की समुद्रात उतरला तर लाटांना घाबरू नका, पोहायला शिका, कारण खोल पाण्यातच मोठे मोती सापडतात. त्यामुळे तुम्हाला पोहायला शिकावं लागेल या समुद्रामध्ये. लॉफ्ट केलं या बॉलला, स्ट्रेट हिट, टप्पा बॉल फील्ड केलाय आणि इथे सिंगल मिळाली आहे. सुजय थांबला तिथे. सुजय चांगली फिल्डिंग करतो, पूर्ण लॉंग ऑफ लॉंग ऑन त्यांनी कव्हर केलाय. आत्तापर्यंत 3 चेंडू तिथे गेले, एक चौकार गेला जरूर, परंतु 2 चेंडू थांबवलेत त्याने आणि सिंगलने धाव फलक पुढे गेला. 8 वरती चेंडू बाकेत 16 धावा पाहिजेत. 31 धावा. अक्षय पाटील या सामन्याचा हिरो कदाचित बनू शकतो, कारण त्याच्यामध्ये ती पोटेशियम क्षमता आहे या मॅचमध्ये. परफेक्ट यॉकर, काय जबरदस्त वेग आहे. बॉल ऑफ द नाईट राकेश पणेकर. बघा परफेक्ट यॉकर, याचं उत्तर आहे एखादा रिव्हर्स शॉट किंवा हेलिकॉप्टर. त्यासाठी वेल प्रचंड पाहिजे बॅटरकडे. डॉट बॉल, 3 चेंडू 2 धावा. मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफला नॉन्ट्या पुन्हा पोहोचलाय. फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. सिंगल डबल येत आहेत आणि आता हा सामना त्या रिदममध्ये पुढे पोहोचलाय. अक्षय पाटील नाराज आहे स्वतःवरती, कारण त्याचे फटके बॅटच्या स्लॉटमध्ये येत नाही आणि गोलंदाजी हुशार आहे, कारण जेव्हा गोलंदाज धावत जातो ना तेव्हा थांबतो, त्याच्यानंतर प्लॅनिंग करून चेंडू टाकतो. गोलंदाजची रिदम चांगली आहे. पाकिस्तानचा एक गोलंदाज आपण असा पाहिला होता, तो थांबून गोलंदाजी करतो, त्या पद्धतीने व्हेरिएशन. लो फुलटस बॉल, मिड ऑफ बीट झाले. लॉंग ऑफ मध्ये गॅप मिळाली आहे आणि बॉल बाउंड्रीच्या पलीकडे. आता यशस्वी फटका आलाय अक्षयच्या बॅटमधून. फॅब 4 चौकार. चेंडूमध्ये या ओव्हरला 8 धावा आल्यात, त्यामुळे आता शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावफलकावरती 14 धावा. चांगला चेंडू टाकलाय, पंच वाईट बॉल दर्शवतात. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर हा चेंडू पडलाय आणि इथे धावा ॲड होतील. एक सिंगल. धावफलकावरती 15 धावा बनल्यात. 39 टार्गेट असताना या ओव्हरमधील शेवटचा एक बॉल बाकी आहे. 9 धावा खर्च केलेत राकेश पणेकर. समोर अक्षय पाटील. बुम बुम. व्हॉट अ फील्ड. येस नो येस. थर्ड अटेम्प्ट. नॉन्ट्याने झेल नाही, मॅच पकडली आहे. अप्रतिम कॅच. अक्षय पाटीलचा खेळ संपलाय. बायकर मॅन मैदान सोडणार आणि बाजी पलटी आहे. राकेश पणेकरच्या शेवटच्या बॉलमध्ये किस्सा खतम, कहाणी खतम. बायकरमॅन बाद झाल्यानंतर आता कोण बाजी मारणार? साहिल पाटील सोबत न्यू बॅटर महेश जॉईन करेल. महेश आणि साहिलवरती जबाबदारी आहे. समीकरण 12 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी धावा करायचे आहेत तब्बल 25 धावा. कदाचित हा झेल सुटला असताना तर अक्षय पाटीलने सामना सोडला नसता, 1 सेट जिंकवला असता. आणि अक्षय पाटीलचा झेल टिपला. 3 अटेम्प्ट केले नॉन्ट्याने. पहिला अटेम्प्ट सुटला चेंडू, पुन्हा अटेम्प्ट केला, पुन्हा सुटला आणि शेवटला नॉन्ट्याने झेल टिपला. 3रा अटेम्प्टमध्ये त्यानंतर टीम देवीचा पाटाच्या प्रेक्षकाने लांब श्वास घेतला आणि मॅचमध्ये कमबॅक केला. आता सुजय आला. 12 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत 25. 12.50 सरासरी या मॅचमध्ये गाठायचे. साहिल पाटील सोबत आता महेश जॉईन करणार. 15वरती 3 गडी बाद. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. सुजय मात्र लेफ्टी बॉलर, लेफ्ट हँडने गोलंदाजी करतो. अफलातून गोलंदाज आहे लेफ्टी. चला पुन्हा एकदा करेक्शन करा. सुधीर आगलावे करेक्शन करतायत. दोन्ही स्कोरर 24 पाहिजेत. चला 12 चेंडूमध्ये 24 धावेची आवश्यकता आहे. फायनल टार्गेट 12 चेंडू 24 आवश्यकता, कारण धावफलकावरती 15 धावा बनल्यात. 39 टार्गेट. सुजय मात्र लेफ्टी बॉलर आणि स्ट्राईक एंडला महेश. साहिल आणि महेश. साहिल पाटील स्ट्राईक एंडला. महत्त्वाची मॅच आहे.
जो जिंकेल तो सुपर 12 मध्ये जाणार आणि शेवटची मॅच खानाव संघाविरोधात. लॉफ्ट केले, बॉलला खोदून काढलं, लॉंग ऑन, टिपला झेल. शरद म्हटला तर अनुभव, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. शरदने झेल टिपलाय, खेळ संपलाय साहिलचा आणि आता टेन्शन आलं विगत संघाला. मी सुरुवातीला उल्लेख केला हा सामना म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्टचा होणार. 11 बॉल आणि करायच्या धावा 24. अकरा चेंडू 24 रनची आवश्यकता. हा खेळ फक्त बॅट बॉलचा नाही, हा जिगरचा सामना आहे. एक सामना एक चेंडू सामना फिरवू शकतो. शेवटपर्यंत झुंज द्या आणि या मॅचमध्ये फायनलपर्यंत तुम्हाला झुंज पाहायला मिळेल. दोन्ही संघाचं वर्चस्व आणि रणशिंग फुंकलं आहे ते म्हणजे सुजयने. आत्तापर्यंत देवीचा पाडाचा मी खेळ पाहिला तर एकही झेल सोडला नाही आहे, प्रत्येक झेल टिपला आहे देवीचा पाडाच्या खेळाडूने. याच्या अगोदर नॉन्टेने झेल टिपला, आता शरद. 11 बॉलमध्ये 24 करायचे आहेत. मॅच ऑन. रोमांचक सामना, रोमहर्षक. शरीरावरती चेंडू आदलतोय, अपील केली परंतु हा डॉट बॉल आहे. 0-2 लगातार. 2 बॉल डॉट. 10 बॉलमध्ये 24 रनची आवश्यकता. त्यामुळे एकट्या अक्षय पाटीलने तुम्ही मॅच जिंकू शकत नाही. महेशलाही बॅटिंग करावी लागेल, अनिकेतला बॅटिंग करावी लागेल. बास्केटबॉलमधील सर्वात चांगला खेळाडू मायकल जॉर्डनने सांगितलं होतं की टीम वर्क विन चॅम्पियनशिप, टॅलेंट विन गेम्स. तुमच्याकडे एक चांगला बॅटर असेल ना, तो टॅलेंटेड असतो अविनाशजी, त्याच्यामध्ये तुम्ही एक मॅच जिंकू शकता, स्पर्धा जिंकू शकत नाही. तुम्हाला स्पर्धा जिंकायची असेल ना तर तुमच्याकडे टीम वर्क पाहिजे, टीम वर्कचं टॅलेंट पाहिजे, तर तुम्ही ती मॅच जिंकू शकता. वेगस संघाला तेच करायचं आहे. इथे धावा आल्या, तब्बल सिंगल आली आहे, 1 रन. धावफलकावरती 9 चेंडूमध्ये धावा करायचे 23. 9 चेंडू 23. मला वाटतं लास्ट बॉलपर्यंत ही मॅच जाणार, परंतु विगर संघ एका मोठ्या फटक्याची वाट पाहतोय. महेश लेफ्टी बॅटर, जर त्याने तो फटका मारला हो मॅचमध्ये आग लागून जाईल. एक मोठा फटका, एक चेंडू सामन्याचं चित्र बदलवू शकतो आणि एक गेम चेंजर बॅटर पाहिजे विगर संघाला. सध्या बॉलिंग भक्कम आहे देवीचा पाडाची आणि भक्कमच राहील. वॉल ऑफ चायना. देवीचा पाडाने बॉलिंगने प्रचंड इम्प्रेस केलं. मागच्या सामन्यात नागझरीला त्रास दिला, आता विगर संघालाही ते त्रास देत आहेत. डोकेदुखी. 8 बॉलमध्ये 23 धावा करायच्या आहेत. योग्य टप्पा, परफेक्ट बॉल. महेश डॉट बॉल पहिला चेंडू होता त्याच्यासाठी व्यक्तिगत. 8 चेंडू 23 धावा. लॉफ्ट केलं या बॉलला. एक चेंडू सामना फिरवू शकतो आणि बॉल लॉंग ऑन कडे गेलाय. आउट ऑफ द पार्क. उच्च कोटीचा फटका, षटकार आलाय. आता चेंडू बाकीत फक्त 7 धावा करायच्या 17. क्या बात आहे. हा जिगरचा सामना आहे. झंझावत वादळ तुफान पुन्हा रिटर्न आलं आणि लेफ्टी बॅटरने मॅचमध्ये आग लावून टाकली. 7 बॉल 17 पाहिजेत. वाईट बॉल. 7 बॉल 16. दबाव, प्रेशर दोघांवरती आहे. मॅच अगदी रोमांचक परिस्थितीमध्ये, टफ फाईट मॅच. 7 बॉल 16ची आवश्यकता. ही मॅच प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे आणि या मॅचने छाप सोडली आहे. समीकरण. शेवटचा बॉल. चांगला बॉल, वाईट बॉल आहे. इट्स कम बॅक. तर बॉलिंग टीम रिव्ह्यू चेक करतायत वाईट बॉल. सत्यवानजी काकडे थर्ड अंपायर या टी व्ही स्क्रीनवर. अंपायरला चॅलेंज केलं. अंपायरने सांगितलं की हा वाईट बॉल आहे, परंतु बॉलिंग टीमला डाऊट आहे की डॉट असेल कदाचित, कारण स्पिनर गोलंदाज आहे ना, आणि स्पिनर गोलंदाज जेव्हा चेंडू टाकतो त्यावेळी बनाना स्विंगसाठी थोडा डाऊटफुल असतो. आणि सुजलला तेच वाटलं, त्याने लगेच रिव्ह्यू घेतलाय आणि रिव्ह्यू अगदी वेळेवर घेतलाय, कारण एक टायमर असतो रिव्ह्यू घेण्यासाठी. सुधीर आगलावे त्याच्या अगोदर रिव्ह्यूचा कॉल केला. अनिल टेंबे सरांनी सांगितलं थर्ड अंपायर कॉल. महत्त्वाचा निर्णय, कारण की 7 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 16 पाहिजे होत्या. फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू सक्सेसफुल. पुन्हा एकदा तुम्ही रिव्ह्यू वापरू शकता. डेव्हिडचा पाडा ओव्हर कंप्लीट. आता चेंडू बाकेत 6 आणि धावा पाहिजेत 16. कंपल्सरी चेसिंग
विगर संघ. चलने वालों चलने दे, चिड़िया गाओ चलने दे. चला शेवटचा चेंडू डॉट आहे. चला अंतिम समीकरण आम्ही सांगतो. रन अँड बॉल इक्वेशन. 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 16 धावा पाहिजेत. कंपल्सरी चेसिंगचा नियम लागू झालाय, त्यामुळे लक्षात घ्या 15 डाई तुम्हाला 16 करायचे आहेत. विगरकर 6 बॉलमध्ये. मॅच ऑन. तुफान वारा मुलींना आम्हा शिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. आणि खऱ्या अर्थाने तुफानातले दिवे तुम्हाला मॅचमध्ये पाहायला मिळतात. मॅच ऑन झाली आहे. लास्ट ओव्हर. गोलंदाजी बाकवरती आला आहे सुनील जाधव. शेवटचे 6 बॉल 16 रन्स. बॅट फ्लो, बॅट स्विंग वेगाने, परंतु कनेक्शन झालं नाही. डॉट बॉल 0. पहिला चेंडू डॉट आलाय. विगर संघाला टेन्शन. 5 चेंडूमध्ये 16 करायचे आहेत, परंतु काही घडू शकतो. टेनिस बॉल क्रिकेट आहे. शेवटच्या 3 बॉलवरती मॅच डिपेंड करेल, परंतु आत्ता हाणामारी झाली तर प्रयत्न चांगले राहतील. आणि बॅटर आहे अनिकेत फडके. मॅच ऑन. लॉफ्ट केलं या बॉलला. एक तुम्हारी एक हमारी, हम किसी से कम नहीं. बाजी पलट चुकी है, कहानी बदल चुकी है. बॉल सीमा पर षटकार. फटका मारलाय अनिकेत फडकेने. बाहुबली तडाखे बंद आक्रमण चढवलाय आणि हा चित्त थरारक फटका. आता डावपेच आखावे लागतील दोघांना आणि डावपेच आता सुरू होतील. गेम प्लॅनिंग. 4 चेंडूमध्ये कंपल्सरी 10 रनची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके, 4 बॉल. आओ देखे जरा किसमें कितना है दम. कौन होगा सिकंदर, कौन होगा बाजीगर. गॅपमध्ये आणि विगर संघाची रन मशीन अनिकेत फडके ऑन फायर. काय मॅच झाली आहे बघा. मी सुरुवातीला म्हटलं होतं की शेवटच्या बॉलपर्यंत आज सामना रंगेल आणि ते रंगेलने मॅच काढली आहे. 3 बॉल 6 रनची आवश्यकता. 1 षटकार पाहिजे. अनिकेत फडकेला कोणीच विसरणार नाही, कारण हा गेम चेंजर आहे. एका टीममध्ये असं एक प्लेअर असतो जो गेम चेंजर असतो, तो गेमला चेंज करतो. त्याचं नाव आहे अनिकेत फडके. ये नाम लिख लो सुवर्ण अक्षरों में, ये आगे चल के बड़ा बन सकता है. राकेश पणेकर विकेट कीपिंग बघा. चला अंपायरने स्टम्पिंगसाठी रिव्ह्यू घेतलाय आणि पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये घडलं स्टम्पिंगसाठी रिव्ह्यू. पंच वाईट बॉल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू त्याने वापरलाय. चला 2 रिव्ह्यू होतील इथे. सुरुवातीला आपण स्टम्पिंग रिव्ह्यू बघू आणि त्यानंतर वाईट बॉलचा रिव्ह्यू. त्यामुळे पंच 2 रिव्ह्यू चेक करायचे आहेत. बॅटिंग टीमचा वाईट बॉल रिव्ह्यू चेक करा आणि बॉलिंग टीमकडून तुम्ही स्टम्पिंगचा रिव्ह्यू चेक करा. पहिल्यांदा 2 रिव्ह्यू एकत्र आलेत आणि हे सुद्धा कॉम्बिनेशन झाले या स्पर्धेच्या माध्यमातून. 3 चेंडूमध्ये 6 पाहिजे होत्या. 3 बॉलवरती 10 रन्स आल्या. 16ची आवश्यकता असताना 2 मोठे फटके. अनिकेत फडकेने काय कमालीची बॅटिंग केली आहे. 2 रिव्ह्यू एकत्र चेक केल्या जातात. एक बॅटिंग टीम रिव्ह्यू आणि बॉलिंग टीम रिव्ह्यू. बॅटिंग टीमने व्हाईट बॉल रिव्ह्यू चेक करण्यासाठी सांगितलं आणि बॉलिंग टीमने स्टम्पिंगचा ते रिव्ह्यू वापरलाय. GTCवरती प्रचंड प्रेशर देखील असेल, परंतु GTCची क्वालिटी चांगली आहे, क्लिअरिटी चांगली आहे, त्यामुळे त्यांनाही सोपं पडेल. चला दोन्ही फेअर आहेत. डॉट बॉल आहे आणि बॅटर देखील सेफ आहे. त्यामुळे आता 2 बॉल आणि 6 रनची आवश्यकता. तेवीस पाड्याविरुद्ध विगर. एक मोठा फटका. आठवण करा 2011 विश्वचषक. महेंद्रसिंग धोनी मैदानामध्ये उतरला होता आणि गोलंदाजी लसित मलिंगा करत असताना महेंद्रसिंग धोनीने विनविंग फटका मारला. वर्ल्ड कपमध्ये हेलिकॉप्टर स्ट्रोक आणि भारताने विश्वचषक जिंकला. क्रिकेटमध्ये 6 धावा काढणं सोपं आहे, सिंगल कठीण आहे. 2 बॉल 6 रनची आवश्यकता. हा चेंडू महत्त्वाचा आहे. लास्ट बॉलपर्यंत मॅच जाणार का? सुपर 12मध्ये कोण पोहोचणार? 2 चेंडू 6 रनची आवश्यकता. लॉफ्ट केलं या बॉलला. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत. आउट ऑफ द पार्क.
दोस्ती स्पोर्ट्स विगर बाजी मारली आहे मैदानावरती आणि 5 चेंडूमध्ये 16 धावा चेस केल्यात. अनिकेत फडकेने इतिहास रचलाय. सुवर्ण अक्षरामध्ये नाव लिहिलं जाईल आणि या नावावरती गर्दी होईल. भविष्यामध्ये या नावाची चर्चा होईल. मॅच फिनिश, मॅच जिंकली आहे विगर संघाने आणि टॉस केला जाईल विगर विरुद्ध खानाव. वटाने